हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्याला सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन पाहायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान सुंदर अशी आणि अतिशय कमी वेळेत आणि सध्याची लेटेस्ट अशी ट्रेंडिंग आपल्याला स्लीव्ज डिझाईन पाहायची आहे. इथे सगळ्यात आधी आपण स्लीव्ज कट करून घ्यायचे आहे. तर इथे आपण 11 इंचाची त्याची उंची लांबी ठेवलेली आहे आणि त्याची रुंदी जी आहे ती 8 इंचाची आपण घेतलेली आहे. तिथून वरच्या बाजूने 3 इंचाचं कमी केलेलं आहे आणि व्यवस्थित असं इथून वरच्या बाजूने पलीकडच्या साईडने 3 इंच कमी केलेलं आहे आणि तिथून व्यवस्थित आकार देऊन कट करून घेतलेला आहे. मध्यस्थळी 1 इंचाचा गॅप दिलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय आपली जी बॉर्डर आहे, साडीला बॉर्डर आहे, तर त्यामुळं आपण बॉर्डर सोडून जे वरच्या साईडने आपल्याला माप घ्यायचं आहे खाली, जेणेकरून बॉर्डर खाली व्यवस्थित बसेल अशी. तर 6 इंच वरच्या साईडने आपल्याला खालच्या बरोबर साईडला 6 इंच घ्यायचे आणि वरच्या बाजूने 2 इंच आपल्याला तो अंतर घेऊन व्यवस्थित असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्रिकोणी आकार देऊन, जेणेकरून आपल्याला तिथे जे आहे ते डिझाईन आपल्याला साडीच्या मापाची बसवता येईल. साडीचा जो पीस आपण काढलेला आहे तो वाला ब्लाऊज वेगळ्या कलरचा आणि साडीचा जो आतला पीस असतो तर तो आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे. तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. 2 इंच आणि उंची 6 इंच ही आपण घेतलेली आहेत. तर ते आपण जे घेतलेला कट केलेला जो कापड होता तो याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच्याबरोबर थोडंसं गॅप देऊन एक अर्धा इंचाचा भाग आपल्याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा बाजू तो जोडतो तर तेव्हा ते व्यवस्थित बसतो. अशा पद्धतीने हे जे साडीचा कापड आहे ते आपण घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला 20 बाय 7 इंचाचा आपल्याला तो कापड घ्यायचा आहे, कारण जेवढं जास्त घ्याल तेवढं आपल्याला व्यवस्थित चुन्या पडतात आणि एकदम छान असा स्लीवचा आकार दिसतो. तर मध्यभागी आपल्याला एकदम असं पकडायचं आहे. तिकडून अर्धी बाजू आणि ह्या साईडने 10 इंच सोडून बरोबर व्यवस्थित मधल्या बाजूने पकडायचं आहे आणि असं व्यवस्थित 2-2 इंचाच्या प्लेट आपल्याला करून घ्यायच्या आहेत. ते हलू नये किंवा सुटू नये म्हणून व्यवस्थित आपल्याला तिथं शिलाई मारून घ्यायची आहे. सिल्क कापड होता त्यामुळं आणि जेव्हा आपण पकडतो हाताने तर तेव्हा व्यवस्थित बसत होता. त्यामुळे मग अशा पद्धतीने हे अंदाजे 2-2 इंचाच्या मापे मी घेतलेलं आहे. तुम्ही मोजून पण घेऊ शकता किंवा मग असं पण तुम्ही ह्या चुन्या मारून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता ह्या प्लेट आपण करून घेतलेल्या आहेत. आता या व्यवस्थित करून आपल्याला वरच्या साईडने पण शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून ती प्लेट्स आहेत ना ती व्यवस्थित दिसतील आणि आपल्याला साडीला म्हणजे बाहीला जोडताना व्यवस्थित ते एकदम फिनिशिंग चांगली येईल. तर ह्या ठिकाणी तुम्ही टाचण्या ज्या असतात तर त्या जे आपण शिलाईसाठी वापरतो तर त्या पण तुम्ही यूज करू शकतात. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की टाचणी जोडून पण अशी स्लीव्ज आपण कशी करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या लांब स्लीव्ज आहेत त्या छोट्या होत्या, त्यामुळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. इथे परत एक डबल शिलाई घेतलेली आहे, कारण ती नंतर आपल्याला उकलायची आहे. सध्याला तोपर्यंत फुगत होत्या त्यामुळं थोडीशी शिलाई घेतलेली आहे. तर हे जे कापड आपण एक्स्ट्रा ठेवलेलं होतं तर ते उलट्या बाजूने आपल्याला ठेवायचं आहे आणि ह्या ज्या प्लेटा मारून घेतलेल्या होत्या तर त्याच्यावरून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. तर धागे दोरे खूप निघत होते, कारण ब्लाऊज पीस आपण एकदम आतल्या बाजूने साडीचं कट केलं होतं आणि त्याचे धागे तसेच होते. तर ते आपल्याला व्यवस्थित सगळ्या साईडने कट करून घ्यायचं आहे. तिथे तुम्ही बघू शकता ही बाजू आपली रेडी झालेली आहे. तर आपल्याला जे ब्लाऊज पीस आहे तर ते ब्लाऊज पीस आपल्याला अस्त्राबरोबर कट करून घ्यायचं आहे. 11 इंच आणि 8 इंच आपण रुंदी ठेवलेली होती. तर ते स्लीव्ज सरळ बाजूने आपल्याला सरळ भाग ठेवायचा आहे ब्लाऊजचा कापडाचा आणि वरच्या बाजूने अस्तर ठेवून व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आणि ही खालून टीप मारल्यानंतर वरच्या बाजूने पण एक जे आपण त्रिकोणी कट केला होता तर त्या कट साईडला आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं शिवून हळूहळू घेऊन मग त्यानंतर आपल्याला साईडला व्यवस्थित काढून जो एक्स्ट्राचा कापड होता तो आपल्याला तिथून कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे त्रिकोणी कापड आहे ते आपण कट केलं आहे. त्यानंतर आपल्याला ते उकलून घ्यायचं आहे, पलटी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता खालच्या साईडने आपल्याला ते शिवून घ्यायचं, जेणेकरून ते फिट बसेल आणि ते इकडे तिकडे सुटणार नाही. ते खालच्या बाजूने एक शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला वरच्या साईडने पण एक शिलाई मारायची आहे, जेणेकरून ते व्यवस्थित बसेल. अशा पद्धतीने स्लीव्ज डिझाईन केली तर आता सध्याची लेटेस्ट पण आहे आणि खूप छान दिसते, काहीतरी युनिक. अशा पद्धतीने तिथून त्रिकोणी जी साईज आहे तर तिथे व्यवस्थित असा कापड पकडून आपल्याला तिथे पण शिलाई मारून घ्यायची आहे. तर आणि ब्लाऊज पण फिनिशिंग व्यवस्थित यावं यासाठी वरची जी शिलाई आहे टॉपची तर ती पण आपल्याला मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते ब्लाऊजचं अस्तरचं पीस आणि याचं पीस सरकणार नाही. अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला शिवताना ते व्यवस्थित बसेल. अशा पद्धतीने
व्यवस्थित असं साईडनी सगळं कट करून घ्यायचं आहे। आता ही जी खालची मधली बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला हे जे आपण बनवलेलं डिझाईन होतं तर ते जोडायचं आहे। तर व्यवस्थित असं सगळ्यात आधी जोडून बसवून घ्यायचं आहे। तिथं तुम्ही हवं तर टाचण पण लावू शकता, तर मला जमतं त्यापैकी मी न टाचण वापरताच आपल्याला टाचणी इथे आपल्याला ते शिवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे आता वरच्या बाजूने शिवून घेत आहे। याला डबल टिप मारायची जेणेकरून ते उकलणार नाही आणि व्यवस्थित असं त्रिकोण तिथे खाली आला पाहिजे। अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून अशी शिलाई मारून घ्यायची आहे, डबल शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा कापड आपण घेतलेला आहे आणि हे जे वरचा जो एक्स्ट्रा भाग आहे तो आपल्याला सगळा कट करून द्यायचा आहे, एक्स्ट्रा आलेला भाग। तर तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज आपला तर एकदम छान रेडी आहे। तर तिथे आपल्याला लेस लावून थोडंसं त्याला डेकोरेट करायचं आहे जेणेकरून त्याची फिनिशिंग छान दिसेल आणि घातल्यावर पण ब्लाऊज छान दिसेल। तर इथे सिंपल अशी लेस आहे, तर ती लेस मी इथे वापरते अशा पद्धतीने। इथे पण तुम्ही जेव्हा शेवटचं मी गोल घेत आहे इथे पण करतानाच घेऊ शकता किंवा मग नंतरही घेतलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही। तर इथे मी खालच्या साईडने हाताने ते जे लांब डिझाईन आहे ते ती मी नंतर लावून घेणार आहे हाताने। आता पण तुम्ही लावू शकता, पण आपल्याला फिटिंग करायचं त्यामुळे मी ते आत्ताच लावणार नाही, शिवल्यानंतर तेव्हा लावणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता इथे गोल आहे ते आपल्याला डिझाईन करायचं किंवा मग तुम्हाला पॅच भेटतो नथीचा वगैरे, नथीची साडी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही नथ वगैरे पण लावू शकता। तर इथे मला हे लावायचं होतं, सिंपल असा लुक द्यायचा होता त्यामुळे मी लेस जी आहे तर तीच आपण इथंच फिरवून लावलेली आहे। एक्स्ट्राचा जो कापड होता तो पण कट केला आहे, तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर अशा स्लीव्ज आपल्या दिसत आहेत। अशा पद्धतीने स्लीवचा फायनल लुक बघू शकता, छान दिसते आणि घातल्यानंतर अप्रतिम अशी ही स्लीव्ज दिसते। तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा। बाय बाय।